आपण एका स्तोत्रातून त्याचं मनन करूया आणि ते स्तोत्र सर्वांच्या परिचयाचं वचन आहे स्तोत्रामधलं. आणि ते वचन आहे स्तोत्र 27 आणि 4 वचन. ते असं दिले, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. त्या ठिकाणी हे स्तोत्र आपल्याला माहिती आहे की दाविदाचे स्तोत्र आहे. आणि दाविदाचे स्तोत्र असताना दावीद ह्या ठिकाणी एक वरदान किंवा एक गोष्ट परमेश्वराकडे मागत आहे, आणि ती म्हणजे काय, त्याच्या मंदिरात त्याची वस्ती व्हावी, त्याच्याजवळ तो राहावा. आणि प्रत्येक विश्वासाची हीच इच्छा असते की आपण परमेश्वराच्या जवळ राहावं. आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या जवळ तो काय राहू इच्छितो याचं जर का पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलं की मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील. आज परमेश्वराचं मनोहर रूप, किती तो सुंदर देव आहे. आज आपल्याला परमेश्वराची ओळख जर का कशा रीतीने आपली करतो, कशा रीतीने आपण त्याचं रूप पाहतो. आपल्याला या सृष्टीतून सर्व निर्माण करता परमेश्वर देव आम्हाला दिसतो. त्यांनी सुंदर असा हा समुद्र बनवलेला आहे. तो किती संध्याकाळी आणि सकाळी छान दिसतो. आपण पाहतो की सुंदर आकाशातले तारे हे किती आपल्याला दिसतात, आणि ते त्याच्यामध्ये आपल्या परमेश्वराचं हात दिसतो, आणि किती तो स्वरूपवान आहे, किती तो श्रेष्ठ देव आहे. आपण त्याच्याकडे नजर लावली तर आपल्याला तो अतिशय श्रेष्ठ असा आमचा प्रभू दिसतो. आणि ह्या ठिकाणी आपण त्या परमेश्वराकडेच आपलं दृष्टी लावूया, आणि तो कशा रीतीने पाहतो, कशा रीतीने आम्हाला दिसतो, त्याची ओळख आपल्याला आहे का. या पवित्र शास्त्रामध्ये त्याची ओळख आपल्याला दिलेली आहे. आणि जर का पाहायला गेलं, हा दावीद हा पहिला व्यक्ती नाही की त्यांनी असं म्हणाला की मला तुझं रूप पाहायचं आहे. याच्या अगोदर एका व्यक्तीने देखील परमेश्वराचं रूप पाहण्याची इच्छा किंवा परमेश्वराचं तेज पाहण्याची इच्छा दर्शवली होती. तो म्हणजे मोशे. जर तुम्ही निर्गम याचा 33वा अध्याय वाचाल तर त्या ठिकाणी देखील मोशे देखील परमेश्वराला म्हणतो की काय मला तुझं तेज दाखव. तुम्ही निर्गम 33 आणि 18 वचन वाचाल, त्या ठिकाणी मोशे असं म्हणतो की कृपा करून मला तुझे तेज दाखव. तर म्हणाला मी आपले चांगुलपण तुझ्या पुढे चालवेल, तुझ्यासमोर परमेश्वर या नावाची घोषणा करील. ज्याच्यावर तुझी कृपा असावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करील, ज्याच्यावर दया करावी असे वाटावे त्याच्यावर दया करील. तरी पण 20व्या वचनामध्ये तो म्हणतो, तरी पण तो म्हणाला काय, तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहण्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. या ठिकाणी परमेश्वराचं मुख पाहणारा कोण मनुष्य जिवंत राहील का. जेव्हा मोशे इच्छा करतो की मला तुझं मुख पाहायचं आहे परमेश्वरा, त्यावेळेस मोशेला परमेश्वर होते तर माझा मुख जेव्हा कोणी पाहिल तो काय राहणार नाही, जिवंत राहणार नाही. आणि तरी देखील परमेश्वराने त्याला एका कपारीत लपवलं आणि आपली पाठ दर्शवली. आज त्या परमेश्वराचं रूप आपण पाहतो का, किती तो सुंदर आहे, किती तो महान आहे, किती तो श्रेष्ठ आहे. त्या पवित्र शास्त्रामध्ये त्या रूपाचं वर्णन आपल्याला केलेलं आम्हाला दिसतं. आणि ते रूपाचं वर्णन आपण थोडक्यात पाहूया, या म्हणण्यामध्ये पाहूया. माझ्यासाठी परमेश्वर कसा दिसतो, काय आहे तो, त्याचं वर्णन करण्यासाठी आपण एक वचन वाचूया. आणि ते वचन आहे गीतरत्न याचा 5वा अध्याय आणि 9 पासून पुढे. आणि ह्या ठिकाणी परमेश्वराच्या रूपाचं वर्णन केलेलं आम्हाला दिसतं. आणि कसा तो आम्हाला दिसतो या ठिकाणी तो आम्हाला पाहायला मिळतं. पहिलं वर्णन असं आहे, त्या ठिकाणी असलेलं की स्त्रियातील परम सुंदरी, तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे. तू आम्हाला शपथ घालतेस तर तुझ्या वल्लभात अधिक इतरांहून अधिक ते काय आहे. या ठिकाणी वधू ला प्रश्न केला जाते की तुझ्या वल्लभात, आमचा वल्लभ, आमचा पती, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि त्याच्यामध्ये इतरांहून अधिक सुंदर ते काय आहे. ज्या ठिकाणी त्या वधूने त्याच्या वल्लभाची जी प्रशंसा केली, तो कसा आहे, कसं त्याचं रूप आहे, त्याचं जर का तुम्ही पाहिलं तर ती अशी म्हणते की माझा वल्लभ गोरा पान व लाल बुंद आहे, तो लाखात मोरा आहे, त्याचे शिर 52 काशी सोन्यासारखे आहे, त्याची जुल्फे कुरळी व डोम कावळ्यासारखी काळी कुळकुळीत आहेत, त्याचे डोळे ओढ्याच्या काठावरील खोल्यासारखे आहेत, ते दुधात दुभट असून नीट जडलेले आहेत, त्याचे गाल सुगंध उत्पादक वनस्पतीचे ताटवे आहेत, त्याचे ओठ कमलाप्रमाणे असून त्याच्यातून गंधरस स्रवतो, त्याचे हात पुष्परागाने खसलेल्या सुवर्ण नलिकाच, त्याचे पोट नीलमणी जडलेल्या हस्तिदंत पदकासारखे आहे, त्याचे पाय सुवर्णाच्या कोणात बसलेल्या संगमरवरी स्तंभासारखे आहेत, त्याचा बांधा लबनोनासारखा आहे, तो गंधसरूसारखा उमदा आहे, त्याची वाणी परम सुंदर आहे, तो सर्वस्वी मनोहर आहे. यरूशलेमच्या कल्याणनो,
कन्यांनो, माझा वल्लभ माझा सखा असा आहे. या ठिकाणी किती सुंदर त्या प्रभूचं वर्णन या ठिकाणी मला पाहायला मिळतं. त्याचं जर का वर्णन तुम्ही पाहिलं, डोक्याच्या केसापासून ते पायापर्यंत त्याचं वर्णन केलेलं आहे. तो कसा आहे या ठिकाणी ती अ, अ, वधू सांगता आम्हाला दिसते. तो त्याचं डोकं तो लालबुंद गोरापान आहे. त्याची सीर बाळून कशी सोयासारखी आहे. त्याची झुलपे म्हणजे त्याचे केस कसे आहेत, काळे कुळकुळीत आणि काय तो कावळ्यासारखे काळे कुळकुळीत आहेत. त्याचे डोळे, प्रत्येक गोष्ट किती डिटेलमध्ये सांगितलेली आहे. आणि हा अशा प्रभूकडे, अशा या वल्लभाकडे जर का तुम्ही पाहाल तर नक्कीच प्रेमात पडाल. आणि या ठिकाणी दुसरं वर्णन आपण पाहतो की या वधूने केलेलं वर्णन, आणि तिने आपल्याला आपण पाहत होतो गीतरत्न याचा 5व्या अध्यायामध्ये. आणि त्या ठिकाणी कशा रीतीने ती ते वल्लभाचं वर्णन करते या ठिकाणी पाहिलं की त्याचं डोक्याच्या केसापासून ते पायापर्यंत त्याचं वर्णन केलेलं आम्ही पाहतो. आणि त्या ठिकाणी जर का पाहायला गेलं तर त्या सर्व ठिकाणी प्रभूचं वर्णन आम्हाला दिसतं. त्याचे हात, त्याचे पाय, त्याचे गाल, त्याचे डोळे, त्याच्या सीर, आणि तो किती सुंदर आहे असा आम्हाला प्रभू आम्हाला दिसतो. आणि त्या ठिकाणी सुंदर असं वर्णन आम्हाला दिसतो. आणि 16 वचनामध्ये ती अशी म्हणते, त्याची वाणी मधुर आहे, तो सर्वस्वी मनोहर आहे, येरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ माझा सखा असा आहे. या ठिकाणी असं वर्णन प्रभूचं किंवा दिसते. आणि आणखीन एक वर्णन जर का प्रभूचं आपण पाहिलं तर ते आपल्याला दिसतं यशायाचा 52 अध्याय ते यशायाचा 53 अध्यायाचं 3 वचनापर्यंत. त्या ठिकाणी प्रभूचं आणखीन एक वर्णन आपण पाहतो. आणि ते वर्णन असं आहे की अ, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, यशायाचा 52 अध्याय त्याच्या 13 वचनापासून ते 53च्या अध्यायाचा 3 वचनामध्ये मी वाचत आहे. पहा माझा सेवक सुन्नतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अतिउच्च होईल. त्याप्रमाणे त्याला पाहून बहुत लोक चकित झाले. त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते, इतका तो विरूप होता. त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावेल. त्याचे राजे त्याला पाहून आपले तोंडे बंद करतील, कारण कोणी सांगितले नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील, त्याच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी तो त्यांना कळेल. आणि ते पण पहिलं वचन, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचा भोज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच्या पुढे रूपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्यातही सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधीशी परिस्थित असलेला असा पुरुष पाहून लोके तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. या ठिकाणी प्रभूचं हे वर्णन यशायाने केलेलं पाहायला मिळतं. आणि पहिल्या वचनामध्ये तो किती सुंदर आहे आम्हाला दिसतं. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला दिसतं की त्याचं वर्णन कशा रीतीने केलेलं आहे. तो या ठिकाणी त्याचा चेहरा मनुष्य जातीचा चेहरा नव्हता, इतका तो विरुद्ध झाला होता. आमचा प्रभू का सुंदर असताना देखील विरुद्ध झाला होता. त्या वधस्तंभावर आम्हाला पाहायला मिळतो. त्यांनी मनुष्य रूप असं धारण केलेलं आहे. हे सुंदर असं वर्णन ह्या रूपाकडे पाहून आपण त्याची आराधना करतो. कारण तो मनुष्य ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस कशा रीतीने त्याचं स्वरूप झालं होतं. त्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हतं. असं प्रभू आम्हाला या ठिकाणी दिसतो. प्रभू या भूतलावर मनुष्य म्हणून आला आणि आमच्यासाठी जीवन जगला, आणि आमच्यासाठी त्याने ते मनुष्याचं स्वरूप धारण केलं. आणि सुंदर असताना देखील तो किती विरूप झाला, आणि विरूप जाऊन त्या वधस्तंभावर तो काय केला, लटकलेला आम्हाला पाहायला दिसतो. आणि वधस्तंभावर असताना आपण पाहतो की त्याच्याकडे मन बसेल असे त्याच्याकडे सौंदर्य नव्हते. आणि असं लिहिलं की मनुष्य तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला असा तो पुरुष उभा. किती तो रक्ताने रक्तमंबाळ झाला होता, किती तो घाय झाला होता, अनेक फटके त्याच्या काठीवर पडले होते, आणि सर्व लोक त्याची निंदा करायचे. असा जो सर्वांगी सुंदर असा आमचा प्रभू. या ठिकाणी दावीद म्हणतो की मला तुझं तेज पाहायचं आहे. त्या ठिकाणी पहिलं वर्णन पाहिलं तर मोशे पण म्हणाला मला तुझं तेज पाहायचं आहे. त्यावेळेस कोणी मनुष्य त्याला पाहू शकणार नाही. त्या ठिकाणी त्या स्त्रीने देखील, वधूने देखील सुंदर वर्णन त्याच्या वधूचं, प्रभूचं केलेलं आम्हाला पाहायला भेटतं. पण या ठिकाणी आमचा प्रभू जो क्लेशाने व्यापलेला, व्याधीची पीडित असलेला असा पुरुष झाला. का तर तो मनुष्यासाठी मनुष्य बनून स्वरूप त्याने धारण केलं होतं. देव असताना देखील तो मानव झाला होता आमच्यासाठी, आणि आमच्यासाठी तो विरुद्ध झाला होता. त्या वधस्तंभावर त्याने ते त्याचं ते वर्णन आम्ही पाहतो. आणि केसाच्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत जर का पाहायला गेलं तर तो अतिशय रक्तबंबाळ झाला होता. त्याच्याकडे कोणी मनुष्य पाहण्यासारखा नव्हता. असा त्याचा चेहरा विरुद्ध झाला होता. आणि किती त्यांनी आमच्यासाठी सहन केलं.
असं हे दुसरं वर्णन आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. आणि जर का आपण आणखीन एक वर्णन प्रभूचं पाहूया. आज तो कसा दिसतो, आज त्याच्याकडे आपण पाहतो तेव्हा प्रभू कसा आम्हाला दिसतो, आणि तिचं वर्णन देखील आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. आणि जर ते आजचा प्रभू आमचा कसा आहे ते पाहण्यासाठी आपण प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 12 पासून पुढे वचन वाचूया. त्या ठिकाणी असे लिहिलंय, माझ्या बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची. पहिले प्रकटीकरणाचा पहिला अध्याय 12 पासून पुढे. माझ्या बरोबर बोलत असलेल्या वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया, आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पठ्ठा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीत पडला. त्याची डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे त्याचे डोळे अग्नीच्या ज्वाळेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टूतून काढलेल्या जळजळीत सोनपेटीसारखे होते, आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली, आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. 17 वचन. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नकोस, तो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. या ठिकाणी आणखीन प्रभूचं आपण वर्णन पाहतो. गौरवशाली प्रभू आम्हाला या ठिकाणी आम्हाला दिसतो. तो किती सुंदर होता आपण पाहिलं. पहिल्या वर्णनामध्ये ज्या प्रकारे त्यांनी केलं होतं, त्या ठिकाणी पुन्हा एकदा ते वर्णन आम्हाला दिसतं. दुसऱ्या वर्णनामध्ये आम्ही पाहिलं की प्रभू किती, तो त्याचा चेहरा किती विद्रूप झाला होता. कोणी त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या काही सौंदर्य असं नव्हतं, अतिशय विरूप असा झाला होता. या ठिकाणी योहान त्याचं वर्णन आम्हाला करतो, त्याचं रूप आम्हाला दिसतं, आणि ते रूप किती सुंदर आहे. आणि ह्या ठिकाणी जर का ते रूप पाहिलं तर प्रभूचं रूप किती तेजाने भरलेलं असं आहे. आणि असं तेजाने भरलेलं रूप त्या ठिकाणी मनुष्याच्या पुत्रासारखा तो होता. मनुष्य रूप असा तो देव त्या स्वर्गामध्ये योहान त्याला पाहतो. छातीवर सोन्याचा पट्टा आणि डोके त्याचे पांढरे कुळकुळीत पांढरे त्याचे केस होते. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर त्याचे डोळे किती अग्नीच्या ज्वाळ्यासारखे होते, आणि त्याचे पाय बत्तीन काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते. आणि जर का तुम्ही ह्या वर्णनामध्ये जर का तुम्ही शेवटचा भाग वाचला, 17 वचन मी तुमच्यासाठी वाचलं, त्या ठिकाणी असं त्या वर्णनामध्ये असं लिहिलंय की मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. त्या प्रभूला पाहताच तो योहान मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडला. म्हणजे काय, प्रभूला ज्या प्रकारे पहिला जेव्हा मोशेने इच्छा केली की मला तुझे तेज दाखव, त्यावेळेस मोशेला देव म्हणाला की मला कोणी मनुष्य पाहू शकणार नाही, जो मनुष्य पाहिल तो जिवंत राहणार नाही. त्या ठिकाणी जर का हे शेवटचं वर्णन जर का तुम्ही पाहाल योहानाचं, त्या ठिकाणी देखील योहान स्वतः त्याचं वर्णन पाहून स्वतः काय म्हणतो की मी त्याच्या पायाजवळ मेल्यासारखा पडलो. आणि किती सुंदर आम्हाला आता प्रभू दिसतो. पहिला तो सुंदर होता, नंतर तो विरूप झाला होता, आणि आता तो अतिशय सुंदर असा त्या स्वर्गामध्ये आहे. सर्व अधिकार त्याला आहे. छातीवर सोन्याचा पट्टा हा आम्हाला त्याचा अधिकार दाखवतो. सर्व गोष्टीवर राजा करणारा असा आमचा थोर गौरवशाली प्रभू आम्हाला दिसतो. आणि तो थोर गौरवशाली प्रभू आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला त्या वचनाकडे नेतो ज्या ठिकाणी दावीद म्हणाला. त्या ठिकाणी जर का दावीदाची इच्छा स्तोत्रसंहिता याचा 27 अध्याय आणि 4 वचनामध्ये म्हणतो की हे परमेश्वरा, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, आणि ते असे की त्या असं लिहिले ते काय वरदान मागितले त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेल. ते की आयुष्यभर माझ्या की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील आणि त्याच्या मंदिरात ध्यान करेल. आज सकाळच्या समयी आपण त्याचं रूप पाहिलं आहे का, किती तो सुंदर आहे. त्या वधूने त्याची प्रशंसा केली, तो माझा वल्लभ असा आहे, तो परम सुंदर आहे. आणि नंतर जर का दुसरं वर्ण यशामध्ये पाहिलं की तो विरुद्ध झाला होता, आमच्यासाठी तो विरुद्ध झाला होता. आणि ते सवर्ण जर का तुम्ही पाहिलं तो अतिशय श्रेष्ठ आहे, गौरवशाली राजा आहे, सर्वश्रेष्ठ आमचा प्रभू आहे. त्याच्याकडे आपण ह्या सकाळच्या समयी आपली दृष्टी लावूया, त्याचं तेज पाहूया. तो अतिशय श्रेष्ठ आहे. जगात अनेकांना अनेक गोष्टी पाहण्याची इच्छा असते. आज सकाळच्या समयी आपण प्रभूचं मुख पाहूया. अतिशय तेजाने भरलेलं असं मुख आहे. त्याच्या मुखाकडे किती सुंदरता आहे, आणि सर्वश्रेष्ठ असा आमचा प्रभू आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी घायल झाला होता, तो तुमच्या आणि माझ्यासाठी
त्या व्रतस्तंभावर विद्रूप असं झाला होता. ते दुसरं वर्णन हे तुमचं आणि माझं चित्र त्या ठिकाणी दिसतं. तो आमच्यासाठी मनुष्य असा झाला होता आणि आज मनुष्य असून देखील तो स्वर्गामध्ये देवासारखा असा बसलेला आहे. आणि त्या प्रभूकडे आपण आपली दृष्टी लावूया. त्याचं रूप आपण न्याहाळूया, त्याला आपण गौरव देऊया, त्याला स्तुती देऊया.